नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो अवरच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक उलथापालथी घडल्या। 4 प्रमुख पक्षांचे 6 पक्ष झाले। आधी 2 पक्षांची युती, आता 3 पक्षांची महायुती झाली। 2 प्रमुख विरोधकांची आघाडी आता 3 पक्षांसह महाविकास आघाडी म्हणून ओळखली जाते। आणि त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी एक आघाडी उभी राहण्याची शक्यता आहे। तिसरी आघाडी। लोकसभा निकालानंतर महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती अभूतपूर्व आहे। तिकीट नाकारल्यामुळे असलेली नाराजी, हक्काची जागा दुसऱ्याला गेली म्हणून झालेलं मानापमान, पूर्ण न झालेल्या मागण्यांमुळे सरकारच्या मित्रपक्षांमध्येच असलेलं विरोधातलं वातावरण, पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोड्या, ही सध्याची स्थिती आहे। आणि त्यामुळेच विभागले गेलेले पक्ष, कार्यकर्ते आणि गटांची खिचडी ही तिसऱ्या आघाडीसाठी फारच पोषक अशी म्हणता येईल। आणि त्यामुळेच की काय, सत्तेत असूनही वारंवार डावलले गेल्यामुळे नाराज असलेले प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा जोरात आहे। नुकतीच त्यांनी पुण्यामध्ये संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्ष शिबिराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। आणि यावेळी बच्चू कडूंनी संभाजीराजेंसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहिती देखील मिळते। याशिवाय शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि आम आदमी पार्टी ही बच्चू कडूंसोबत एकत्र येऊन तिसरी आघाडी म्हणून विधानसभा एकत्रितरित्या लढवण्याच्या तयारीमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे। आजच बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलत असताना शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास तिसऱ्या आघाडीचा विचार करू असा थेट इशाराच दिलेला आहे। पाहूयात। आम्ही शेतकरी शेतमजुराच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आखरी भेटणार आणि भेट झाल्यानंतर जर समाधान झालं नाही किंवा त्यांनी योजना आखल्या नाही त्या बाबतीत, तर मग आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो। म्हणजे महायुतीतून आपण बाहेर पडणार आहात ते अजून सांगता येणार नाही। मुख्यमंत्र्याच्या अंतिम भेटीनंतर मग ठरवू। तिसऱ्या आघाडीसोबतची चर्चा ही कायम सुरू राहणार का? आता चर्चा का करू नये, राजकारणी आहे आम्ही। तर बच्चू कडूंच्या याच वक्तव्यानंतर आम्ही आजच्या भागामध्ये तुम्हाला पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरवर। तर झिरो अवरमध्ये आम्ही पहिला प्रश्न तुम्हाला केलेला आहे। बच्चू कडूंचा महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा, विधानसभेसाठी तिसरी आघाडी स्थापन केल्यास कुणाला फटका बसू शकतो? 2 पर्याय होते, महायुती आणि महाविकास आघाडी। तर बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीच्या इशाऱ्यावरती शिवसेना नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ते महायुती सोबतच राहतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे। पाहूयात। बच्चू कडू साहेब हे आज महायुती बरोबर आहेत। शिंदे साहेबांच्या बरोबर जे अपक्ष आमदार आणि सहयोगी आमदार आहेत त्यांच्यामधले एक प्रमुख बच्चू कडू साहेब आहेत। आणि बच्चूभाऊंचे शिंदे साहेबांचे राजकारणापलीकडचे व्यक्तिगत संबंध आहेत। छत्रपती संभाजीराजेंच्या बरोबर जरी त्यांची चर्चा झाली असेल, बैठक झाली असेल, तरी सुद्धा राज्यामध्ये निश्चितपणे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबरोबरच बच्चू कडू साहेब राहतील। महायुतीबरोबरच बच्चू कडू साहेब या निवडणुकीमध्ये सुद्धा राहावेत ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। विधानसभा निवडणुकीआधी राज्यामधील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्यामुळे जर विधानसभेच्या निवडणुकीआधी तिसरी आघाडी प्रत्यक्षात आली तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची बच्चू कडूंशी तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झाली होती आणि त्यावर तुपकर नेमकं काय म्हणाले, तसंच काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराजांना तिसऱ्या आघाडीविषयी नेमकं काय वाटतं ते आता पाहूयात। बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीत जाणार आहे नाही, आता त्यांनी काल आमची भेट झाली तेव्हा चर्चा सांगितली की असा एक प्रयत्न चालू आहे, असं प्राथमिक चर्चा झाली, बाकी काय अजून ठरलं नाही। 2 मुख्य आघाड्या आणि आहेतच, एक आपली महाविकास आणि युती। आणखीन जास्तीत जास्त प्रश्न त्या दोघांमध्ये सुटण्याची शक्यता आहे आणि तिसऱ्या आघाडीचाही जर झालीच तशी काही त्याचा उपयोग कदाचित होईल। राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, काही भागामध्ये प्रभाव असलेली MIM आणि सोबतच
1-2 जागांवरती प्रभाव असलेले अनेक छोटे मोठे पक्ष आपलं महत्त्व राखून आहेत। सध्या तरी या पक्षांनी कोणतीही बाजू निवडलेली नसली तरी देखील भविष्यात ते भाजप प्रणित महायुती किंवा काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात किंवा जर स्थापन झाली तर तिसऱ्या आघाडीतही जाऊ शकतात। महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा ही काही नवी नाहीये। या आधी सुद्धा अनेकदा तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो तितकासा यशस्वी झाला नाही। राज्यामध्ये आतापर्यंत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न कुणी आणि कधी केलाय ते पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। तर राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न कधी तर 14 पक्षांच्या रिडालोसची स्थापना 2009 साली करण्याचा प्रयत्न, त्यानंतर 2009 मध्ये रिपाईचे रामदास आठवले, शेकापचे एन डी पाटील आणि डावे पक्ष सहभागी। 2014 मध्ये 20 पक्षांची तिसऱ्या आघाडीची मोठ, तर 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळेला MIM आणि वंचित बहुजनची तिसरी आघाडी। जुलै 2021 ला शेकापा आमदार जयंत पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, सपाचे अबू आझमी आणि इतर डाव्या पक्षांची चर्चा। आणि याच बातम्यांनंतर आता वळूयात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथीचा अलर्ट देणाऱ्या बच्चू कडूंच्या प्रश्नाकडे। त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। प्रश्न पुन्हा एकदा, बच्चू कडूंचा महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा, विधानसभेसाठी तिसरी आघाडी स्थापन केल्यास कुणाला फटका बसू शकतो? 2 पर्याय होते, महायुती आणि महाविकास आघाडी। तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात त्यावर एक नजर। एक्स वरती जाधव म्हणतात, कडू फक्त धमक्या देतात। शिवप्रसाद पवार म्हणतात, होय, तिसरी आघाडी स्थापन झाल्यास महायुतीला फटका बसेल। तर दिनेश जैन म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राज्यमंत्री बनवलं होतं, फडणवीसांनी कॅबिनेटचं गाजर दिलं, आता ना इकडे ना तिकडे, कुणालाही फरक पडणार नाही। YouTube वरती दिलीप राव गर्जे म्हणतात, तिसरी आघाडी तयार झाली तर महाविकास आघाडीला फायदा होतो। तर दिलीप माचीकर म्हणतात, आता सरकारमधील नेते असेच हळूहळू बाहेर पडणार। अनुज मदने म्हणतात, बच्चू कडू बाहेर पडणार नाहीत। संदीप जाधव म्हणतात, बच्चू कडूंनी वंचित बहुजन आघाडीची युती करून महाराष्ट्रात तिसरा पर्याय निर्माण करावा। तर नारायण बागुल म्हणतात, कडू नौटंकी थांबवा, तळ्यात मळ्यात करायचं थांबवा, जनतेच्या भावनांशी खेळू नका। फेसबुकवरती जिजाराम सानपाळ म्हणतात, इशारा काय देता, बाहेर पडा, त्यांनी तुम्हाला कधीच लाथाडलंय। कार्तिक पाटील म्हणतात, बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार नाही, फक्त फायदा होईल इतकंच काम करतील। इंस्टाग्रामवरती नागेश ढेपे म्हणतात, ते सध्या महायुतीत आहेत, म्हणजे फटका महायुतीलाच बसणार। तर शिवदास पाटील म्हणतात, महायुतीला फटका बसणार आहे। अद्वैत सोळंके म्हणतात, महाविकास आघाडीला फटका बसेल। खरं तर बच्चू कडू यांनी शक्यता वर्तवली आहे आणि तिसऱ्या आघाडीवरच्या प्रश्नाला थेट खोडूनही काढलेलं नाहीये आणि त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढणार का? आणि खास करून ज्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवून बच्चू कडू महाविकास आघाडीमधून बाहेर पडले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला, पण त्यांनी आपली नाराजी अनेक वेळा उघड केली। आजही असंच काहीसं घडलं। त्यावर शिंदेंच्या सेनेमधून काय उत्तर मिळतंय हेच जाणून घेण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांच्याशी, आणि त्यासाठी आपण जातो आहोत आपल्या गेस्ट सेंटरला। संजयजी, खूप खूप स्वागत आपलं झिरो अवरमध्ये। तुमच्यात आणि बच्चू कडू यांच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे का, आलबेल आहे का? बच्चू कडूने त्यांची भूमिका आणखी स्पष्ट केली नाही, परंतु ते तिसरी चौथी आघाडी काहीतरी तयार करणार तर अशा बातम्या आहेत। परंतु मला असं वाटतं की बच्चू कडू महायुतीबरोबर असताना त्यांना जे काही सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं याची जाणीव त्यांना सुद्धा आहे।
मग त्यांचा विभाग, त्यांचा जो अपंगासंदर्भामध्ये असलेला लढा, त्यासाठी असलेलं स्वतंत्र मंत्रालय हे त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि शेतकऱ्याचा प्रश्न असेल, आरक्षणाचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नामध्ये बच्चू कडूला एक सहकारी म्हणून बरोबर घेऊन ते राहिलेले आहेत. परंतु आता निवडणुकीच्या काळामध्ये अनेकांना आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न किंवा आपण ताकद दाखवावी असं जेव्हा वाटतं, त्या टायमाला अशा तिसऱ्या आघाडीचा उदय हा होत असतो. नाही, पण काय ना संजयजी, बच्चू कडू खरं तर मंत्रीपद सोडून तुमच्या बरोबर आले. मंत्रीपदाची प्रतीक्षा अजूनही त्यांची लांबणीवरती पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ते नाराज आहेत का? नाही ना, तसं त्यांना अध्यक्षपदाचा स्टेटस दिलेला आहे आणि त्यांना सुद्धा कारण माहिती आहेत की आणखीन विस्तार का झाला नाही, का मंत्रिपद मिळालं नाही, या सगळ्या कारणं त्यांना वैयक्तिक माहिती आहे आणि त्याची चर्चा त्यांनी अनेक वेळेला मुख्यमंत्री साहेबांशी केली सुद्धा आहे. पण मग संजयजी, बच्चू कडूंनी आज जो इशारा दिलेला आहे त्याला कितपत तुम्ही सिरियस घेताय? बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीची आणखीन घोषणा परिपूर्ण केलेली नाहीये. त्यांचे काही प्रश्न आहेत, ते अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांशी भेटत असतात, बोलत असतात आणि मुख्यमंत्री त्यांचं समाधान सुद्धा करतात. हे त्यांना माहिती आहे, त्याची त्यांना जाणीव आहे. जर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्याला पाठिंबा देण्यामध्ये अग्रेसर असेल तर तो बच्चू कडू पण आहेत. म्हणून काही त्यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद होत नाही, त्यांना भेटत नाही, असला कोणताही प्रकार नाही. तरी त्यांना आणखीन वेळ असल्यामुळं आज ते महायुती बरोबर आहेत, आमच्या बरोबर आहेत, आमचे सहकारी आहेत. परंतु त्यांना जर जेव्हा केव्हा अधिवेशनामध्ये भेटतील, निश्चित त्यांच्या शंकेचं समाधान हे मुख्यमंत्री करतील. बरं, पण बच्चू कडूंची नाराजी अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला होता. यावेळेला देखील तो प्रयत्न होईल का आणि त्यामध्ये मुख्यमंत्री यशस्वी ठरतील का? बच्चू कडू आमचा चांगला सहकारी आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे, म्हणून त्याचा एवढं त्याला माहिती आहे. रागवल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी पाठीवर हात जरी ठेवला तरी त्यांचं समाधान होतं. बरं, पण संजयजी काय आहे ना की सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून बच्चू कडूंकडे नेहमी पाहिलं जातं, त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी येईल अशी आशा त्यांनी देखील व्यक्त केलेली होती. मात्र तसं काही होताना दिसून आलं नाही. मग या पुढचा निर्णय किंवा त्या प्रकारचा इशारा ते थेटपणे देताना दिसतं. हेच विरोधी पक्षामधले जे पहिले मंत्री राहिले होते, 2.5 वर्षामध्ये काय दिवे लावलेत ना, यांना थोडा विचारा. हे सरकार रन करतंय, पळतंय आणि म्हणून त्यांना आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. म्हणून आता हे प्रश्न घेऊन शेवटच्या अधिवेशनात का होईना ते बोलण्याचा प्रयत्न करतात. 2.5 वर्ष ज्यांना बोलायला सुद्धा चान्स नव्हता ते आता पोपटासारखं बोलायला लागलेत. हे खऱ्या अर्थानं महायुतीचं यश आहे. बरं, पण संजयजी, एक थोडा वेगळा प्रश्न मला हा विचारायचा आहे की रोहित पवारांनी थेटपणे आरोप केलेला होता आणि समृद्धी महामार्गावरती काही प्रश्न उपस्थित केलेले, नाव न घेता मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा इशारा आहे का? समृद्धी महामार्गाचं काम जेव्हा सुरू झालं त्यावेळेला सत्तेमध्ये कोण होते, सत्तेमध्ये कोणाचा सहभाग होता, कोण त्या समृद्धी महामार्गासाठी प्रयत्नशील होण्यापासून रोखत होते, त्या सर्वांची यादी त्यांनी एकदा तपासावी आणि कोणी त्या कुणाच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना झालेले टेंडर याचा थोडा तपास घ्यावा. म्हणून आता चिंता करू नका. रोहितला आता रोज काही ना काही नवीन नवीन आरोप करायची सवय झालेली आहे आणि आता तो चंद्रकांत दादा जसे म्हणले तसे आता दुसरे संजय राऊत झालेले आहेत. म्हणून आता लोक गांभीर्याने त्यांच्याकडे पाहत नाहीत. बरं, नक्कीच येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय होतं याविषयी पुन्हा पुन्हा चर्चा होतच राहील. धन्यवाद, तुम्ही 0 अवरमध्ये आमच्याबरोबर चर्चा केलीत त्यासाठी. तर इकडे प्रहारच्या बच्चू कडू यांनी महायुतीचं टेन्शन वाढवलेलं असतानाच 3 महत्त्वाची मतं असणाऱ्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनीही तसेच संकेत दिलेत. गेल्या 2 दिवसांमधल्या हितेंद्र ठाकूर यांच्या आधी भेटीगाठी सांगतो. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांचीही भेट घेतली आणि त्यामुळे त्यांच्या 3 मताला विधान परिषद निवडणुकीमध्ये विशेष महत्त्व आलं. तिकडे महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी महायुतीनं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांकडेच महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची यावर देवेंद्र फडणवीस महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. 2022च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मॅजिक केलेली होती. आता तोच मॅजिक पॅटर्न पुन्हा चालवण्याची मुख्य जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आली आहे.
तर तिकडे विधान परिषद निवडणुकीमध्ये कुणाला मत देणार याबाबत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सूचक विधान केलेलं आहे. जो आमची कामं करेल आम्ही त्याला मत देऊ असं ठाकूर म्हणाले. आणि त्यामुळे बच्चू कडू यांच्या पाठोपाठ आणखी एका मित्र पक्षानं महायुतीचं टेन्शन वाढवलंय. एबीपी माझाशी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी काय काय मतं मांडलेली आहेत ती आता पाहूया. आपल्यासोबत ववियाचे आमदार हितेंद्र ठाकूर आहेत. त्यांचे 3 मतं हे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहेत. मी जसं म्हटलं की गेम चेंजर ठरणार आहेत. हितेंद्र ठाकूर सगळ्यांच्या भेटी घेत आहेत. शरद पवारांची ते भेट घेत आहेत, देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत, एकनाथ शिंदेंची ते भेट घेत आहेत, मिलिंद नार्वेकरांची ते भेट घेत आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर पाटील, अजितदादा नावं बाकी कशाला ठेवतात. हो, आमचे पालकमंत्री सगळ्यांनाच भेटलो. माझी कामं कळवायची असतात तर शेवटी मंत्र्यांना भेटायलाही लागते. आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री महोदय, त्यांना भेटायला लागते. आम्ही 3ही आमदार आमची कामं घेऊन फिरत होतो. जेव्हा विधान परिषदेची निवडणूक येते तेव्हा 3 मतं तुमची ती महत्त्वाची ठरणार आहेत. यामध्ये कशा प्रकारे तुम्ही भूमिका घेणार आहात? महायुतीच्या साईडने हितेंद्र ठाकूरांचे 3 मतं असतील की महाविकास आघाडीच्या बाजूने? आमच्या वसईच्या लोकांच्या, पालघरच्या लोकांच्या बाजूने जे आहेत त्यांच्या बाजूने आम्ही आहेत. मागील 2 दिवसापासून ज्या बैठका तुमच्या होतात त्यामध्ये अनेक कामं तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन आलात. तर ते कामं होत आहेत का? आणि जर ते कामं होत असतील तर महायुतीकडून हितेंद्र ठाकूर असतील का? एक लक्षात घ्यायचं, मी कोणतीही आयत्या वेळची कामं आणत नाहीत. माझी जी प्रलंबित कामं आहेत, प्रलंबित कामं आहेत ती मी घेऊन येतो. सत्ताधाऱ्यांसोबत तुम्ही भेटताय तसे विरोधकांसोबत सुद्धा तुम्ही भेटतो ना. अहो, जयंत पाटील आमचे शेजारी आहेत, केबिन लागून आहेत. त्याच्यामुळे जाता येता आम्ही एकमेकाच्या केबिनमध्ये जातो. पवारांची तुम्ही भेट घेतली? हो ना, घेतली ना. त्यांनी बोलवलं, मी गेलो ना. त्याच्यामुळे कन्फ्युजन हे की ही 3 मतं कोणत्या बाजूने तुम्ही भूमिका स्पष्ट करणार आहात येत्या काही दिवसांमध्ये? कारण 2 दिवस हो करणार ना. पण माझं दुर्दैव आम्ही 3घच आहेत. मी पुढच्या वेळी 5-6 आमदार वाढवण्याच्या भानगडीत. हे 3च मतं खूप महत्वाची ठरणार आहेत. नाही, पुढच्या वेळी आणखीन 5-6 वाढवायचा विचार करतोय. नार्वेकर हे उमेदवार आहेत शिवसेना ठाकरे गटाकडनं, त्यांची सुद्धा तुम्ही भेट घेतली? हो, माझे मित्र आहेत. ते माझे मित्र आहेत. मित्राला साथ देणार हितेंद्र ठाकूर की मग महायुती? मी माझ्या लोकांच्या कामाला साथ देतो नेहमी. काम कोण करतंय तुमचं? येईल समोर. 12 तारखेला निवडून जो येईल तो माझा उमेदवार असणार. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा 2रा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा 2रा सीझन. होय मनसुद्धा